आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। दक्षिण सोलापुर विधानसभा के लिए मुझे एक बार संधि दो, मैं हर तरह का विकास काम करूंगा। सोमनाथ वैद। दरअसल सोलापुर के स्वयं एजुकेशन फाउंडेशन के अध्यक्ष श्री सोमनाथ वैद जी की ओर से आज सोमवार 3 सितंबर 2024 को अमावस्या और सदगुरु संत बाड़ू मामा मंदिर की महापूजा महाआरती कर श्रद्धालुओं को महाप्रसाद वाटप कर मंदिर में निजी खर्च से भक्त निवास का बांधकाम शुरू कर वृक्षारोपण और रक्तदान शिविर ली गई, जहां सोमनाथ वैद जी ने कहा कि आने वाले समय में दक्षिण विधानसभा क्षेत्र से उम्मीदवार चुनकर जनता आशीर्वाद देती है तो माजी मंत्री आनंदराव देवकते जी की जुड़े सोलापुर में प्रतिमा बनाएंगे तो सदगुरु संत बाड़ू मामा मंदिर समेत कई तरह का विकास काम पूरा करेंगे, क्योंकि उन्हें हर सरकारी काम करने का अनुभव है। इस समय मंदिर समिति के अध्यक्ष श्रीराम पाटिल, सचिव श्रीकांत पाटिल, माजी सरपंच व मंदिर पुजारी सुनील काटकर, शिक्षक शेंडगे, महात्मा बसवेश्वर ब्लड बैंक के सतीश थोरात, विवेक कुल्हाड़े, मंगल कुंभार, सायली सर्वदेव व हजारों की संख्या में श्रद्धालु उपस्थित थे। आज श्रावण अमावस्या निमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे। आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्त संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे। आता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे, परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या येथील जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची मंदिराची सेवा करेन। तसेच येथील जनता जी आहे, गोरगरीब जनता आहे, कष्टकरी जनता आहे, जी सर्वसामान्य जनता आहे, सर्व धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन। सर्वांच्या सेवक म्हणून मी विधान भवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो। यापूर्वीही मी आपल्या सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच कैलासवासी माजी मंत्री आनंदराव देवकते साहेबांचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे हे मी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही। मी या निमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला हे मी ग्वाही देतो। बेलाटीचा बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष आहे सोमनाथ साहेब तिथं अचानक आले आणि त्यांना आमच्या देवळाची माहिती दिली मी आणि त्यांना सांगितलं भक्त निवास एक बांधायचं। तर पाटील मी काय नाही सांगितलं नाही, तुम्हाला एक रूम 15x15ची स्लॅबची बांधून देणं असं त्यांनी करून लगेच प्रक्रिया त्याची काय जी खर्च येतो ती 2 फूट टाकला त्यांनी मला। त्याच्यामुळं त्यांना बाळूमामाने आणि सर्व आमच्या समाजाने आणि आमच्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ देऊन आमदारकीला भव्य मताने निवडून आणू असं आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे।